राम जय जय राम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की। तुलाधार वैश्य ज्वाज्वल्य मुनीला अहिंसा हा मोठा धर्म आहे असं परवा सांगत होते आणि हिंसा करून कितीही यज्ञ केले तर त्या यज्ञाची फलश्रुती प्राप्त होणार नाही। माणसाची हिंसा कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकाराने जेव्हा ती सुटते आणि तो परमात्म्याचं चिंतन करतो तो मोठा यज्ञ आहे। म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी असं जपयज्ञ म्हणजे मी आहे असं सांगितलं। नक्की खात्री झाली? असं आहे सगळ्या यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे। कारण जन्मातलं पाप आज भारत सरकारने 22 एप्रिल गायीचा दिवस साजरा झाला। आता आलो मी करून तिथे सगळ्या लोकांना सांगितलं दरवर्षी 22 एप्रिलला दारापुढे दिवे लावायचे, तोरण करायचे आणि गायीचा उत्सव साजरा करायचा। कारण परमात्मा गो ब्राह्मण प्रतिपालक आणि आमचे तुकोबाराय म्हणतात जयाच्या द्वारी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय। किती सोपं सांगून ठेवलंय। पण आज एकही शेतकरी गाय आणि माय पाळायला तयार नाही अशी बसले सगळ्यांच्या कानात। तिथे गाय पण नको आणि माय पण नको म्हणून आत्महत्या करता म्हणलं। का अन्नदाता येतो। आपली जी शुक्रवारची आरती होते कशा करता सुरू केली आपण? जवान आणि शेतकऱ्याने हत्या करू नये म्हणून आपली शुक्रवारची उपासना आहे दर शुक्रवारी। कारण हत्या चांगली नाही आहे। आज तर लहान मुलं सुद्धा आत्महत्या करताय। काय झालंय कोणा अनास्थ कशामुळे होतं ते? अज्ञानानं अनास्था निर्माण होते आणि अनास्था निर्माण झाली की मग हिंसा होते, वाचिक, मानसिक, कायिक। आणि त्या हिंसेने कितीही केलेले यज्ञ, कितीही केलेलं कर्म उपयोगाला येत नाही। म्हणून दुर्योधन रोज एक डबाभर दही आणि एक डबाभर तांदूळ दान करत होता आणि पांडव मात्र अरण्यातले फळं ऋषी लोकांना खाऊ घालत होते। जय कोणाचा झाला? डबाभर तांदूळाने नाही आणि डबाभर दह्याने पण नाही। देव उगाच सांगतो का पत्रम पुष्पम फलम तोयम? जो भक्तीने मला समर्पण करतो। म्हणून तुलाधार वैश्य म्हणाला धर्माचा महिमा ऐक। भीष्म पितामह म्हणाले धर्माचा महिमा ऐक। धर्माचा महिमा ऐक। धर्माला धर्म सांगायचा आहे। धर्मराजा नातू आहे कोणाचे? भीष्म पितामह। नातवाला सांगताना मनुष्य फार प्रेमाने सांगतो आणि पोराला प्रहाराने असं आहे।
ते म्हणाले, तुलाधार वैश्याचं वचन ऐकल्यावर जाज्वल्य मुनीने आपल्या डोक्यावर बसलेल्या पक्ष्यांना बोलवलं. हाक मारल्यावर सगळे पक्षी आले. तुलाधार वैश्याच्या घरी काशी आणि हा अरण्यात होता. तेच पक्षी आले आणि आल्यानंतर तिथे उभे राहिले तुलाधार वैश्याच्या जवळ आणि धर्माचा उपदेश सांगू लागले. मनुष्याला स्पष्ट वाणीने सांगत होते. ज्याप्रमाणे माणसाची वाणी त्याचप्रमाणे त्या पक्ष्यांची वाणी होती. मी तुम्हाला सांगितलं, झाडाची भाषा, पक्ष्यांची भाषा ही आपल्याला नाही समजत, पण वेदानं शास्त्रानं ती सांगितलेली आहे. आता इथे गुरु नानक गोशाळा आहे ना, तिथल्या ब्राह्मण पण होतात. त्याने एक कथा सांगितली. म्हणजे आमचे आजोबासुद्धा पुजारी होते आणि गोसेवा करायचे. तर त्यांच्या गाईमध्ये गाय आली की तिचे लक्षणं पाहून तिचं नाव ठेवायचे. आपल्याकडे असं आहे, ज्या दिवशी पांढरापोळमध्ये जाते त्या दिवशी जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रानं तिचं नाव ठेवायचं. जन्मलेली वेळ काही कोणाला माहीत नसते. म्हणून त्या वयोवृद्धग्रस्तानं त्या गाईचं नाव गंगा ठेवलं. कथा छान आहे, ऐकण्यासारखी. तर ती गंगेसारखीच पवित्र होती. काय झालं, ती दूध द्यायची तोपर्यंत आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना दूध मिळायचं. तिने दूध अचानक देणं बंद केलं, पिलं असल्यावर सुद्धा. म्हणजे ती गंगा दूध देत नाही, त्यामुळे पुरत नाही. एक दिवशी काय झालं, हा कोठा साफ करणारा सगळा साफ करून गेला आणि त्या ताराच्या कंपाऊंडच्या बाजूला एक डुकरीण जन्मलेली होती, प्रसवलेली होती. तिला 4-5 पिलं होती आणि ती डुकरीण व्याधीग्रस्त होती. तशी गाय त्या पिलांकडे पाहिजे. तिला दूध नव्हतं, ती झोपून आजारी. तर ही गाय अशी झोपून जायची अशी आणि त्या पिलांकडे पाहायची आणि ते पिलं, डुकरांचे पिलं येऊन या गाईचं दूध प्यायचे. आणि हे 10 वाजता बंद झालं त्यावेळा करायची ती. आणि पुजारी घुसलेमध्ये गाईच्या दर्शनाला त्यांनी पाहिलं, काय वात्सल्य आहे. ती तिचं दूध त्या पिलांना पाजून द्यायची, कारण हिचं वासून मोठं झालं होतं. त्या प्राण्यांना तिने दूध पाजलं. त्या दिवसापासून त्यांनी ती पिलांचं दूध पिऊन झाल्यावर तिला समोर बांधायला सुरुवात केली. रोज लोक तिचा नमस्कार करायचे. आजसुद्धा कपिला गाय ठेवली होती तिथे. कपिला गायीची पूजा झाली आणि मग सगळे लोकांनी प्रसाद घेतला. तर प्राण्यांमध्ये सुद्धा भूतदया आहे. कोणाचं का पिल्लं असे ना. नाथ महाराजांनी उन्हामध्ये गोदावरीच्या वाळूमध्ये एका गरीबाचं लहान मुलगं चाललं होतं, लगेच उचलून घेतलं खांद्यावर. त्याच्या आईला घेऊन दिलं, लगेच देवाची संध्या करायला चालले गेले. त्यांना काही झालं का? भूतदया. आपण भावावर भूतदया करते. त्याचं वाटोळं होण्याकरता एका भूताला प्रसन्न करून त्याच्याकडे दोरा टाकून देतो. हां, लक्ष द्या. जगामध्ये भूतदया ही अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व प्राणीमात्रांना जीवनाचं रहस्य सारखंच आहे. आहार, निद्रा, मैथून आणि भय, काही फरक नाही आहे. आपण ज्याप्रमाणे हाताने कुरवाळतो त्याप्रमाणे प्राणी जिभेने वात्सल्य आहे, हंबरता. हे ब्रह्मन, हिंसा भावनारहित मनुष्यानं जर कर्म केलं तर ते इहलोक आणि परलोकात जातं. जाज्वल्य मुनीला सांगताय, पक्षी भावनारहित कर्म हे इहलोक आणि परलोकाचा नाश करतं. हिंसेने श्रद्धेचा सुद्धा नाश होतो.
म्हणून संतापी लोक देवाची पूजा करू काही करू पण त्या संतापामुळे त्यांची श्रद्धा देवावर आहे. एक दिवस म्हणते हा देवी तसा आहे हाताने करणार मी याची पूजा बिजा सोडून देतो. म्हणून हिंसक भाव हा श्रद्धेला सुद्धा नासवून टाकतो. जसा हिंगाचा खडा नजर चुकीने दुधात पडला किंवा जवळ ठेवला वासाने सुद्धा दूध नासून जातं. म्हणून श्रद्धेचा नाश होऊ देऊ नको. श्रद्धा ही अहिंसावादक पाहिजे. श्रद्धा असली आणि हिंसा केली तर मनुष्याचा नाश होतो. आज पहा तुम्ही सगळीकडे उन्मत्तपणा चाललाय. कोणी कशी उत्तरं देतं, भय राहिलं नाही. काय करून घेशील उत्तर काय आहे, काय करून घेशील. म्हणून आपल्याकडे न्याय असा आहे जो हिंसा करतो त्याच्याशी आपण अहिंसावादीने वागा. क्षत्रियाला असं नाही झालं दणका शिवाय मनका ढिलाने होत. पहा तुम्ही तो गुन्हेगार धरण्याकरता पोलिसांना किती प्रयत्न करतो. त्याला गोळी मारली तर त्याला आणण्याकरता 2 पोलिसांच्या खांद्यावर तो हात ठेवतो. हात पुन्हा चालतो. तेच पोलीस त्याला घेऊन येतात. ओढत आणलाच पण माणुसकी आहे. काय माणुसकी. एवढी माणुसकी ठेवून सुद्धा ते सुधरत. पण तो बरा झाला की पुन्हा त्याचा उद्योग केल्याशिवाय राहणार नाही तो. म्हणून क्षत्रियाला जगाच्या रक्षणाकरता हिंसा मान्य आहे. म्हणून त्यावेळेस कर्तव्य समजल्यानंतर यज्ञ अनुष्ठान करत जा. वा वा. जोपर्यंत तुम्हाला मानवी कर्तव्य समजत नाही तोपर्यंत केलेले यज्ञ अनुष्ठान हे फलद्रूप नाही होत. कारण यज्ञ अनुष्ठानानं श्रद्धा पक्की झाली पाहिजे आणि हिंसावादी शब्द कमी झाले पाहिजे. आपल्याला माहिती आहे ना आपली एक जाऊ मूर्ख आहे मग वारंवार तिला मूर्ख म्हणण्याची काय गरज आहे. ती मूर्ख असली तर मी तिथे येणार नाही तिथं तोंड पाहणार नाही. असं आली जावं लागेल बसावं लागेल. सांभाळून काम करायचं सांभाळून बोलायचं अंगावर शिंतोडे उडणार नाही असं वागायचं. पण तिला सुद्धा वाईट म्हणायचं नाही. हां तिने जर म्हटलं की मला सुधरवा तर मात्र बोलायचं. काय अधिकार आहे. माझ्या अंगीचे दोष काढा. हे पोरांना नेहमी म्हणतो जगुला यांना त्यांना किंवा मी तुम्हाला जेव्हा टोकतो ना तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे. हे लक्षात आलं पाहिजे. कारण यांना बोललंच पाहिजे. यांच्याकडून चुकीचं काम होता कामा नाही. म्हणून कर्म आणि वाणीने दोष निर्माण होतात आणि मग कितीही मंत्र चांगले म्हटले तरी मनाची चंचलता जात नाही. कारण मन जे चंचल आहे मनाला माकडाची उपमा देऊन टाकली आहे संतांनी. माकड ज्याप्रमाणे इकडे तिकडे करतं ना त्याप्रमाणे क्षणामध्ये मन कुठेही जातं. समर्थच म्हणता मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे देवाजीच्या मनात येते पायी चालवावे मर्जी देवाची देवाची मिथ्या धाव मनाची. आपल्या मनाची धाव जी आहे ती खोटी आहे. कारण ती शब्द रस रूप गंध आणि स्पर्श याच्यानं आसक्त झालेलं मन आहे. ज्याप्रमाणे माशी ही घाण्यावरच जाते त्याप्रमाणे मन हे वासनेकडेच जातं. काम क्रोध लोभ दुसऱ्याची उणीवच दिसते. माहिती आहे नाही की ते काही उपयोगाचं नाही मग ती पाहायचीच नाही बोलायची नाही कोणाला सांगायची नाही. कारण वाणीच्या दोषानं मग आपल्या मंत्राचं सामर्थ्य वाढत नाही. म्हणून श्रद्धा जर टिकवायची असेल
तर अहिंसावादी झालं पाहिजे. कारण श्रद्धाहीन कर्म व्यर्थ जातं. ज्या कर्मामध्ये श्रद्धा नाही, भगवद्गीता सुद्धा सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम. आता बा मुलांना भगवद्गीता शिकवायला सुरुवात झाली. आता मुलांना काय सांगितलं पाहिजे बघा. तुम्ही श्रद्धा कशी ठेवाल, विद्यार्थी दशेमध्ये श्रद्धा कशी ठेवायची, काय ठेवायची. आपल्या गुरुजींनी सांगितलं आहे की परीक्षेच्या वेळेला कोणाचंच पाहायचं नाही. याच्यावर गुरुजींच्या वचनावर विद्यार्थ्याची काय पाहिजे, माझ्या बुद्धीची परीक्षा आहे, मार्क किती मिळतील याला महत्त्व नाही आहे. आता तुम्ही मार्कांवर लावलं आहे म्हणून ठीक आहे, पण त्याच्या अंगी चातुर्य किती आहे. आता हे 80, 90, 99 मार्क मिळवलेले पोरं जेव्हा याला जाताना शाळेमध्ये इंटरव्ह्यूला तेव्हा असे, पण तो संस्था चालक म्हणतो 50,000 आणले का, नाही. तो गच्चीवरून कुदून जातो, कारण ते त्याला पेलवत नाही, आत्महत्या करून टाकतो. असं आहे. मग मुलाने आत्महत्या केली की संस्था चालू म्हणतात शांती करा, शांती करा, पुढे करायला नको. अरे ते अधर्माच्या पैशामुळे झालंय, ते जन्मी झालं. पण तो करतो का ते बंद. असं आहे. म्हणून ज्याने त्याने शाळा काढायला सुरुवात करून टाकली, कोणी काही शिल्लकच ठेवलं नाही. जर आकडेवारी काढली तर जळगावात किती शाळा आहेत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. द्रव्य विद्या दान देण्याची तयारी आहे का, नाही. म्हणून श्रद्धेचं महत्त्व आहे. श्रद्धाहीन कर्म व्यर्थ जातं. विषयामध्ये प्राचीन वृत्तांत सांगतो. ब्रह्माजीने एकदा सांगितलेली गोष्ट आहे. देवता लोकांना सांगितलं श्रद्धाहीन गोष्ट कधीच पवित्र होत नाही. श्रद्धेनं दिलेलं द्रव्यच पुण्य देतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, काही पूजा पाठ केली तर काय रोज घ्याल असं विचारतो लोक ब्राह्मणाला. रोज म्हटलं उधळ. उधड्याचं काम गधड. आणि ते मग पोरं इथे तसे येतात. म्हणजे यजमानाला म्हणतात सोळ्यात बसा, आणि अंगामध्ये त्याचा शर्ट 8 दिवस झाले धुतलेला नाही आहे. त्या शर्टासहितच पाठ वाचतो तो यजमान सोहळ्यामध्ये. त्या शंकराच्या मंदिरात ते मला म्हणे मध्ये जातो पुजारी, खरे वेळ आहे का तू, माझ्या अंगात कपडे आहे ना, आपण जातो का कपड्याने, वरचे कपडे काढावे लागतील. तर मध्ये जाऊन काय करणार आहे, देवाचं दर्शन इथून होत आहे. आपण जर मध्ये गेलो कपड्याचे, दुसरे काय म्हणते दादा गेले त्या दिवशी तर कपडे होते अंगात. हां, तुझी मी षष्टी, माझी षष्टी, मग सप्तमी कुठून होईल. तुम्ही कोणी सुद्धा पारशा कपड्याने आत जाऊ नका म्हटलं, सांगून आलो तिथे. असं जायचं नाही. सफाई करणार असेल त्याला ठीक आहे, पण देवाला जर दर्शन घ्यायचं असेल तर पवित्र कपडे पाहिजे. आता जे जे मंदिरं बंधन करताय तुम्हाला कपड्यांवर, तर मला राग येतोय, पण बरोबर येते. जवळपास सगळ्या मंदिरांनी, आता पहा तुम्ही इथे सगळी पोरं बसतात, किंवा आता हे प्रवचन सुरू झालं आहे, आपण मोठ्याने मोबाईलवर बोलू नये. चांगले घंटा वाजवतात ते जोरात. हे आहे का काही शिकलेले कॉलेजला जातात, ते मुलगी जेठा MJ कॉलेज, मोठं कॉलेजमध्ये जातात, प्रतिष्ठित, पाठीला बॅग, हातात मोबाईल, आणि तुम्हाला एवढं कळत नाही की मंदिराचं दर्शन. बऱ्याच बाया सगळं दर्शन घेत घेत मोबाईलवर सकाळी बोलतच असतात. त्या देवाने काय तुम्हाला व्हिजिट मारायला बोलवलं आहे.
बऱ्याच म्हाताऱ्या बाया फिरता आणि मुलीशी इथून बोलता, घरी बोलता येत नाही तर मंदिरातून बोलता. अरे काय, मी देवळात आलेलो आहे, संपर्क 1 तासाने करा. असं हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्या लक्षात नाही तोपर्यंत मंदिर म्हणजे कसं प्रदर्शनीय करून टाकलं या लोकांनी. मंदिराचे चाहते मंदिरात नाही आहेत, देवाचे चाहते लोक नाही आहे. आपलं पाप जळावं, आपलं काम व्हावं, आपल्याला पैसा मिळावा, सगळं कर्म झाल्यावर पसायदान म्हणतात, दुरितो आमचे तिमिर जाऊ, आणि एकमेकाची वैर करतात. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे म्हणायचं कोणी? तर सज्जन माणसाने मुलांना शिकवायचं, म्हणजे त्यांच्यावर तो प्रभाव पडला पाहिजे. ते सिनेमा थिएटरमध्ये राष्ट्रगीत वाजवायचे लोक बाहेर पडायचे. कशाला लावलं पाहिजे त्या थिएटरमध्ये, करमणुकीमध्ये राष्ट्रगीत पाहिजे कशाला? कारण कोणाला जर मानत ठेवायचं नाही आहे तर अशा ठिकाणी वाजवायचंच नाही. ती योग्य ठिकाणीच वाजलं पाहिजे. पसायदान सुद्धा योग्य ठिकाणीच म्हटलं पाहिजे. पण कोणीतरी रिटायर शिक्षक असतो तिथे, तो ऐकतच नाही. वेगळं वेगळं दाखवतात की आम्ही काही वेगळं करतो. आणि लोकांची पात्रता नाही. तिथला जो अध्यक्ष होता ना, तो केव्हा तरी माझ्याकडे भागवताला आला असेल. तो बोलताना बोलून गेला, दादांनी मला भागवताला हो म्हटलं नाही. माझ्या भाषणामध्ये मी त्याला सांगितलं, तुम्ही तुमचा काहीही परिचय मला दिला नव्हता. अमुक तारखेला भागवत ठरलो आहे, तुम्हाला जमेल का? म्हटलं नाही, भागवत सांगायला आले, मी कोण आहे, मी काय केलं, मी रिटायर आहे, म्हणजे मला तुझा इतिहास माहिती पाहिजे ना. कोणालाही हो म्हणून द्यायचं, एवढं भगवंताचं परम पवित्र. आपल्याला तो होकार मिळायचा अवकाश आहे. लक्षात ठेवा, जर खरं मनाला असेल तर तो इतका तळमळीचा श्रोता पाहिजे की त्याला सांगण्यात आनंद आहे. मोठं फंक्शन केलं आणि त्या ऐकण्याची जर तळमळ नसेल तर काहीच उपयोग नाही ना त्याच्यावर. हे मोठे मोठे कार्यक्रम ठेवतात, रात्री कीर्तन, सकाळी काकडा आरती, आणि भागवत चालू झालं की कशाला? कार्यक्रम कमी करा. रात्र जागरण झाल्यावर दिवसा बसलंच जाणार नाही. आणि बसायचं असेल तर हाफ जेवण, हाफ फुल गेलं की गेलं ते डाऊन. बऱ्याच लोकांना उपाशी पोटी झोप येते बघा. शरीराचा नियम आहे. शरीर एकदम रिकामं झालं तरी ग्लानी येते, त्याला म्हणतात ग्लानी. उपाशी पोटी आली त्याला ग्लानी म्हणतात. आणि हाऊसफुल झालं असं आहे. म्हणून अन्न औषध रूपानं गेलं पाहिजे. या झोपेपायी अनेक नागवले, द्रव्य गेलं, चोरी झाली, नाश झाला. म्हणून झोपेची किमया सांगितली, श्वान झोप पाहिजे. वा, झोप कोणाची उचलली आहे? कुत्र्याची. काय शास्त्रभार, कुत्र्यापासून काय शिकायचं? तर फक्त झोप एकदम जागा होत होतो असं आहे. झोपेत श्वान, पळण्यामध्ये घोडा. किती हाऊसपावरची मोटार आहे. प्रत्येक प्राण्याचे गुण घेतलेले आहे. भारतीय संस्कृती गुण घेतले. मधमाशी गोळा करते ती, तिचाही गुण घेतलाय. बरं, तशी मलिन आहे, मध हे विष्ठा आहे, पण पवित्र आहे, देवाच्या डोक्यावर पडतं. गाईचं शेण विष्ठा आहे, पण देवाच्या डोक्यावर टाक. गाईचं गोमूत्र
देवाच्या डोक्यावर जात. त्यांना मी आज सांगितलं की गाय फक्त चारा खाते आणि सगळं आपल्याला देते, फक्त ती चारा खाते. बरं तो चाराही तिच्या पोराने निर्माण केलेला असतो, बैलाने, त्याने पेरलेलं असतं ते, म्हणजे त्याच्यावर तिच्या पोराचा अधिकार आहे, आपला कमी आहे. म्हणून आमच्या लहानपणी आमच्या गावात चारा विकत नसत. हो, भीक लागली का तुला, चारा विकतो का, भिकारी होशील ना, विकू देत ना. उन्हाळ्यात थप्पी लावून ठेवा, लागलं घेऊन जा, चारा विकत नाही. आता चारा विकून सुद्धा शेतकरी दरिद्री आहे. काळ बदलला, नाही परवडत आहे त्याला, चारा विकून सुद्धा परवडत नाही. म्हणून वेदवेत्ते महाज्ञानी सुखद लोक कधीही व्याजाचा उद्योग करणाऱ्याचं अन्न खात नव्हते. जो व्याजाने दिल ना त्याच्याकडे जेवत नव्हते लोक, त्याला त्याचे व्याजावालेच जेवायला बोलवावं लागायचे. नाही रे बा, मी नेणार तुझ्या घरी जेवायला. त्याच्याकडून व्याजाने पैसे घ्यायचे, त्याच्या घरी नाही जेवायचे. म्हणून त्यावेळेस ते अन्न उदरामध्ये गेलं की त्या ठिकाणी श्रद्धा अपवित्र होते. कंजूस माणसाचं अश्रद्धेनं अन्न माणसाला अपवित्र करतं. म्हणून अन्न ग्रहण करण्याकरता श्रद्धावानाचं अन्न घेतलं ग्राह्य. जो श्रद्धावान आहे, श्रद्धावान लभते ज्ञान, त्यामुळे अन्न सुद्धा श्रद्धावानाचंच घेतलं पाहिजे. सारांश हा की अन्न हे भोजन आहे. कृपण माणसाला असं वाटतं की अन्न जास्त उठू नये, आणि सज्जन माणसाला वाटतं की सगळ्यांनी पोटभर खावं, पुन्हा करावं लागलं तरी चालेल. कारण अन्न हे यज्ञ आहे. उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म, ते यज्ञ कर्म आहे. सहभोजन भगवंताने केलं, एवढं नाही तर त्या गोपाळांच्या तोंडात स्वतः घास. काय थोर ते पोर, तुकाराम महाराज म्हणतात, काय थोर ते पोर वदने कवळ घाले. त्यांच्या तोंडामध्ये कळ घातली. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णव जन निका. पण यांनी भलतच असं तोंडात घेताना असं खूप असतं. अरे ठसका लागेल ना, 2 घास एवढं. ती मिरची, काल्यात मिरची असते. आजपासून तरी अंड्याचे मंदिरांचे प्रोग्राम सुरू होऊन गेले मुंबईचे, कारण त्याच्यात धागडधिंगा करायला मिळतो. पुढे इलेक्शन आहे, म्हणजे बस असं आहे. सगळ्यांनी बिलकुल आपल्या त्या अंड्या सुरू झाल्या आजपासून. लोक तयार करा, त्या अंडे करा, पैसे द्या. मग तेवढा ग्रुप कामात पडतो ना म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शनमध्ये. आपल्याला काय वाटतं, काय दही हंडी देवाचं, अरे नाही रे, ऐका रे, हे श्रद्धाहीन लोक आहे. बाजार करती, प्रॅक्टिसला लागले पोरं, पैसे देऊन टाकले यांनी, प्रॅक्टिस सुरू झाली. कोल्हापूरमध्ये तर मोठे गणपती गेले गावात वाद्य वाजवून. अजून गणपती 1 महिना आहे. एवढे मोठे मोठे, कारण पुढे काय आहे, इलेक्शन, ग्रामपंचायत. धर्माचा बाजार श्रद्धाहीन कर्म आहे. काय आहे, श्रद्धाहीन कर्म. म्हणून शास्त्राने सांगितलंय, घरात बसवायच्या मूर्त्या लहान आणायच्या,
कारण या तयार केल्यानंतर जर पडल्या आणि फुटल्या तर तो कारागीर काय करतो, फक्त वरतून जोडून देतो त्याला, त्या तुटलेल्याच असतात. पण आता नातवान म्हणतील तो गणपती आणावा लागतो, कारण पोरा म्हणून आज त्या साहेबांना सांगितलं ना, गणपती 3 प्रकारचे असतात. शास्त्रार्थ गणपती 12 वाजेच्या आत बसला पाहिजे. आनंद गणपती दिवसभरात केव्हाही, दुपारची शाळा ज्या पोरांची आहे त्यांनी सकाळीच बसवायचं, आणि ज्यांची सकाळची आहे त्यांनी दुपारी बसवायचं. म्हणून मुलांचा आनंदी गणपती. आणि सामाजिक गणपती म्हणजे गल्लीतले सगळे लोक संध्याकाळी एकत्र येतात, म्हणून सामाजिक गणपती संध्याकाळी बसतो. म्हणून गणपतीला मुहूर्त नाही. आनंदी गणपतीला काय, प्रसाद असो या नसो, आरती मोठ्याने होते. पोरं प्रसाद घेऊन येतात, थोडा आधी खाऊन घेतात, मग गणपती पुढे ठेवतात. त्या गणपतीला राग नाही आहेत. अरे खाऊ नको, मी पाहिलं चांगलं झालं की नाही असं सांगतो तो, त्याला काही कळत नाही ते. सामाजिक गणपतीचा प्रसाद अशा माणसाकडून येतो की त्याचं तोंड पाहू नये. हे लक्षात ठेवा. लोकांना मोदक सुद्धा बाजारातले आणायचे आहे. माझ्या मुलाला विद्या प्राप्त होण्याकरता मी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवते अशी तयारी नाही. काही बायाचं म्हणतात गुळात तूप टाकून देऊ ना, असे गोळे करून ठेवून दे. गुळाचा गणपती, गुळाचा नैवेद्य. ह्या अशा मावश्या आहे आपल्या. काय मुलांच्या विद्येकरता आपण गणपतीची आराधना करतो, तर त्याची व्यवस्थित तयारी केली पाहिजे. म्हणून कोकणी लोक तिकडे चालले जातात. ते म्हणतात नाही, मुंबईत गणपती बसवायचा नाही, आपल्याच कोकणामध्ये. कारण मनसोक्त कर्म करता येतं. अश्रद्धावान माणसाचं भोजन हे सुखकर होत नाही. म्हणून अश्रद्धा हे जाज्वल्य मुनी सगळ्यात मोठं पाप आहे. श्रद्धा. आता काल कीर्तनात सांगितलं ना की रोज विनवणी करा असं की संध्याकाळी दर्शन घडू दे. असा पाहुणा 4:30ला येऊ दे, त्याला 7ला माझ्याकडे पाठवू नको की तुझं दर्शन. पण हल्ली सगळ्यांची बीसीची वेळ संध्याकाळची 7ची असते. काय करायचं त्याला? संध्याकाळी घरी खरंच. म्हणून दर्शन दे देवा. विनवणी अभंग सुंदर होता. लगेच मला लोक म्हणजे असं लिहून लावून द्यायचे, म्हणजे आम्हाला रोज म्हणता आला पाहिजे. म्हटलं गात्यामध्ये शोधणं, लावून द्या लगेच. जिज्ञासू लोक लिहून घेतले लोकांनी. आज जिज्ञासू मागे पुढे नाही पाहते. बरं तुम्हाला तर नुसते मोबाईलमध्ये टच करायचा, लगेच उठून जातं. हा काळ तर अनुकूल आहे सगळा. आळशीपणाला अनुकूल काळ आहे. लिहिण्यानं पुण्य होतं, फोटो काढून पुण्याने होत. काय लिहायचं आणि काय लिहू नये हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून श्रद्धाच्या बरोबर पापाची निवृत्ती होत जाते. लक्षात ठेवा, पापाच्या निवृत्तीचं फळ आहे श्रद्धा. जशी जशी श्रद्धा दृढ होत जाईल तशी तशी पापाची निवृत्ती होते. मनुष्य पाप भिरूपी होतो, पाप करायला तयार नाही राहत. म्हणून त्यावेळेस पवित्रता वाढत जाते. पवित्रता म्हणजे आंघोळ करून का? पक्षी म्हणाले नाही जाज्वल्य म्हणे. पवित्रता म्हणजे राग दोष दूर होतात. आतले जे राग रोष कलह ईर्ष्या हे दूर होऊन जातात.
ह्याच्यावर आमच्या संतांनी एक अभंग लिहिला आहे, पाप ताप दैन्य जाय उठा उठी. शरीरातलं दैन्य जे आहे ते संतांच्या भेटीने निघून जातं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. तव राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. आजच एका भक्ताने विचारलं मला, आता तो ऐकतच सगळं की जप करता करता रडायला येतं. म्हटलं येऊ दे, सगळं दूषित पाणी निघून जाईल शरीरात. पाप ताप, जसं कांदा चिरताना रडते म्हटलं तू, श्रावण महिना लागल्याबरोबर लोक आता महिनाभर खायचा आणि कांदा म्हणजे लगेच. म्हटलं मग पुढे गणपती आहे, गणपतीला बी चालत नाही कांदा. हा, माझ्या सासऱ्याला तर लसूण कांद्याशिवाय होत नव्हतं, म्हणजे श्राद्धात खाईनच. असं असतं या. हे लक्षात, तामसी दान देता येत नाही म्हणून शिऱ्यामध्ये लसण कांदा का ठेवायचा नाही, तर तामसी गोष्टी दान द्यायच्या नाही. तामसी दानाने पुण्य होत नाही. म्हणून दानामध्ये दूध, साखर, तूप, गूळ, साखर गहू नाही गूळ, हे जे पुण्य आहे तामसी नाही, सात्विक आहे, ते दान द्यायला सांगितलं. म्हणून श्रद्धामय अवस्था झाली पाहिजे. धर्म आणि अर्थ याचं तत्व सत्पुरुषांना विचारावं. धर्माची व्याख्या सत्पुरुषाकडून समजावून घ्यावी. किंवा माझा भाऊ निरुद्योगी आहे, किती दिवस मदत करू हे संताला विचार. त्याला मदत करण्यापेक्षा त्याच्या मुलांना मदत करायला सुरुवात कर. लगेच संत सांगतो, जावाई वढाळ आहे, काम करत नाही, बिलकुल मदत करू नको, त्याच्या मुलांना मदत कर. आपण काय म्हणतो, जावाई दिलंच पाहिजे. तो वढाळ काही ऐकणारच नाही ना, तो जावाई असला तर काय. तुमचा अनंत जन्माचं पाप आहे म्हणून तो तसा असा आहे. 100 ब्राह्मणाचं पुण्य ज्याच्यामध्ये आहे तो जर तसा असेल तर आपलं दोष आहे. जामा तो दशमग्रहा, 10वा ग्रह, एकूण आकाशात 9. आता यांनी शोधून काढले अर्चल नेपच्यून, पण हा आमचा जावई बसले 10वा ग्रह. असं आहे ते. आपलं पुण्य असलं तरच पवित्र मनुष्य मिळतो. पुत्र कन्या, म्हणून पशुतुल्य पुत्र कन्या असल्या काही त्याचा उपयोग नाही. धर्माची व्याख्या, धर्माचं दर्शन मुनीला लक्षात आलं आणि त्यांनी तुलाधार वैश्याला विचारलं, हे प्राणी इतके माणसासारखं बोलू शकतात? भीष्म म्हणाले, धर्मराजा, हे पक्षी तुलाधार वैश्याच्या पुण्याईनं बोलले. असं आहे. संतांची संगती मनोमार्ग गती. म्हणून संतांना पक्षाची भाषा कळते. आपल्याला बघा, कावळा हा शुभ शकून सांगतो, पाहुणे येणार आहे, मग त्याला वाईट म्हणतो आपण. आणि कोकिळा विरह गीत गाते, तिला तिचा नर मिळत नाही म्हणून ती आवाज करते कुहू कुहू. तो विरह आहे आणि तो विरह ऐकता तुम्ही प्रेमाने, आणि कावळ्याचं ऐकत नाही. कावळा शुभ शकून सांगतो. मग खरं कोण चांगला आहे? कावळा, कारण तो शुभ शकून सांगतो. आणि कोकिळा विरह.
पण लोकांना काय आवडतो हे लक्षात नाही येत आपल्याला. पोपट शुभशकुन सांग. हे आधी कोकिळा व्रतात कोणी कोकिळा पाळा, अरे कसं काय कोकिळा पाळा म्हणे, पिंडाला कावळा शिवत नाही तर गुरुजीने पिंजऱ्यामध्ये कावळा ठेवायचा. तिथे दर्भाचा कावळा करावा लागतो. शास्त्रांनी सांगितलंय जर नाही शिवला तर दर्भाचा कावळा करायचा. पण ते गुरुजीला आला पाहिजे नव्हता. आपण तर पेन्शनर घेऊन येतो, कोणी कमी पैशात. दक्षिणा ही लक्ष्मी आहे, तिला दान दिलीच पाहिजे. हे तुलाधार वैश्यानं जाज्वल्य मुनीला दिव्य लोक प्राप्त होण्याचा मार्ग सांगितला. तुलाधारानं सनातन धर्माचा उपदेश केला. जाज्वल्य मुनीला शांती मिळाली. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. मस्तकी ठेविला कर